नमस्कार मित्रांनो, मी ऋषी स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मी आलो होतो आज एका नवीन ठिकाणी प्रवास करायला. तर मग मी कुठे आलो आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. तुम्ही स्पॉट बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हे ठिकाण कुठलं आहे. तर मग बघा, पुढे तुम्हाला दिसतच असेल की हा स्पॉट कुठला आहे. तर मित्रांनो, हे आहे आपलं शनी शिंगणापूर, असं एकमेव गाव जिथे आजपर्यंत एकाही घराला दरवाजे नाहीत आणि इथे कधीही चोरी होत नाही. तर मग अशा ठिकाणी मी आलो दर्शनासाठी. म्हणतात की या ठिकाणी आल्यानंतर आपल्या मागची साडेसाती शनी मागे घेतो. म्हटलं चला, आपल्याला काही व्हिडिओला व्ह्यूज काही येईना, म्हटलं शनी महाराजांच्या दर्शनाने तरी काही ना काही व्ह्यूज येतील. तर मग एक असे 2-3 आपले सिनेमॅटिक व्हिडिओसाठी व्ह्यूज घेतले आणि बघा जमलेत का तर. आणि मग निघालो दर्शनाच्या दिशेने. आज रविवार असल्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती. तर मग इथे झाला होता काही लोकांसोबत स्कॅम. तिथं पार्किंगला लावल्यानंतर त्यांनी सगळं नारळ, पान, फूल सगळं घेतलं, तेलही घेतलं आणि त्यांनी सगळंच इथं वाहायला लावलं. कारण जर आतमध्ये जर मंदिरावर जर शनी महाराजांच्या मूर्तीवर जर तेल वाहायचं तर त्यासाठी 500 रुपयाची पावती होती आणि बाहेर विकणारं 100 रुपयाचं तेल आतमध्ये फक्त 54 रुपयालाच होतं. म्हटलं आता देवासाठी सुद्धा जर 500-500 मोजावे तर एवढ्या लांबून दर्शन, याच्यापेक्षा अगोदरचंच बरं नव्हतं का, की डायरेक्ट प्रत्येकाने जायचं आणि शनी महाराजांच्या मूर्तीजवळून दर्शन घ्यायचं. जाऊ द्या, असो. मग आलो, तिथून दर्शन घेतलं आणि इथं बघितलं तर इथंही 2-3 देव होते. विठ्ठल रुक्माईचं त्यांचं दर्शन घेतलं आणि लांबूनच तुम्हाला व्हिडिओमधूनच दर्शन घेण्यासाठी झूमकडून व्हिडिओ घेतलाय. तुम्ही लवकरच दर्शन करा. आणि मग घेतला प्रसाद. म्हटलं इथली बर्फी फार फेमस आहे, नारळाची बर्फी. मग तीही घेतली. म्हटलं आपण आलोय पण आपल्या मित्रांना प्रसाद नको का, मग प्रसाद घेतला. आणि मग इथं नवग्रहांचं मंदिर केलंय, हेही खूप सुंदर प्रकारे केलंय. इथे दर्शन घेतलं आणि इथे फोटोसाठी एक छान पॉइंट आहे, इथे थोडासा व्हिडिओज घेतले. आणि मग आता तुम्ही म्हणसाल सगळा व्हिडिओ तर दाखवला पण तू कुठे आहे ना मित्रांनो, याच्यातच आहे मी तरी कुठे जाणार ना. सगळे व्हिडिओ काढण्याच्या नादात माझा व्हिडिओ बळच कोणाच्या तरी मोबाईल हातात देऊन काढावं लागतो. चला तर मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.